DSSSचा एक्सपेरिमेंट नंबर 8चं किट परफॉर्मन्स करायचं आहे। तर सगळ्यात पहिले या किटमध्ये सध्या इथं एकच कनेक्शन दिसतं आहे। काही काही किट्समध्ये इथं 2 कनेक्शन आहे। ते दुसरं कनेक्शन कसं असणार की समजा हे नॉइजी आउटपुट आहे, नॉइजी आउटपुट इथं येणार किंवा जे पण कनेक्शन असेल हे कनेक्शन बघून घ्यायचं। काही किटमध्ये 2 आहे, काही किटमध्ये 3 आहे। तर किट कनेक्शन कसं बघायचं, समजा आता हे बघा, आता मला माहिती नाही या किटमध्ये कोणतं कनेक्शन आहे। तर इथे हे ओपन दिसतं आहे, हे ओपन दिसतं आहे, इथे एक ॲरो पण दिसतं, तर हे 2 कनेक्ट करून टाकायचे। तुम्हाला जी पण किट भेटतात त्या हिशोबानं कनेक्शन्स करायचे, 2 किंवा 3 असू शकतं। या किटमध्ये एकच कनेक्शन आहे, ठीक आहे। कनेक्शन्स बघितल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला NRJ डाटा बघायचा आहे। तर इथं NRJ डाटा मी दिलेला आहे। इथे हे 2 LEDs बंद आहे। तर इथं डाटा ॲक्च्युली मी काय दिला आहे 11101100, ठीक आहे। असं राईटपासून लेफ्टपर्यंत जर आपण रीड केलं तर हे प्रोबनं कसं बघायचं, तर पहिले तर हे रनस्टॉप असणार, याला रनस्टॉप करायचं। आता इथं बघू शकतो आपण 111, हे बघा 111, ठीक आहे, 011, 011 आणि 00, ठीक आहे। असं बघायचं, जिथं पण ते रिपीट होत असणार ते बघता येतं आपल्याला। आणि याला आपण असं मूव वगैरे करू शकतो किंवा छोटं मोठं करू शकतो, सेकंड्स पर डिव्हिजन वगैरे ॲडजस्ट करून, ठीक आहे। याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर आपल्याला बघायचा PN कोड, ठीक आहे। तर PN कोड आल्यानंतर मी याला रनस्टॉप केलं आणि समजा सेकंड्स पर डिव्हिजन जर वाढवले तर PN कोड बेसिकली एक सिक्वेन्स असणार 15 बिट्सचा। आता हा 15 बिट्सचा सिक्वेन्स कुठून कुठपर्यंत रिपीट होतो हे बघायचं। आता मला हे दिसतं आहे की समजा इथून समजा मी स्टार्ट केलं, हे 2 0 दिसतं आहे, हे 2 0 मला परत इथं रिपीट होताना दिसतं आहे, ठीक आहे। तर हा PN सिक्वेन्स लिहून घ्यायचा। आता मी PN सिक्वेन्स इथं ऑलरेडी लिहिलेला आहे, हे बघा, हा PN सिक्वेन्स मला इथं ऑब्झर्व झाला आहे 000। मी याला थोडं झूम करून दाखवून पण शकतो, ठीक आहे। याला थोडंसं इकडे घेतो, हे बघा 401101, ठीक आहे, 40110100 असं सिक्वेन्स मला इथं दिसतो आहे। सेम टू सेम ऑब्झर्व केल्यानंतर दिसणार। आता याच्यानंतर काय करायचं, हे PN सिक्वेन्स बघितला, NRJ डाटा बघितला, याच्यानंतर इथं 3 क्लॉक्स आहे बेसिकली, एक 1 मेगाहर्ट्जची, एक 100 किलोवॉट्सची आणि एक 6.6ची। तर हे तिन्ही क्लॉक आपण बघू शकतो, त्याच्या मेजरमेंट्स आपण घेऊ शकतो। जसं की आता फॉर एक्झाम्पल मी बीट क्लॉक बघतो आहे, बाकी 2 पण सेमच आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही। या बीट क्लॉकमध्ये इथं फ्रिक्वेन्सी दिसते 6.4, आता इथं काय होते 6.67 होते। तर एवढं तेवढं चालतं, जी पण क्लॉक फ्रिक्वेन्सी DSOवर दिसणार ती आपल्याला पकडायची, ठीक आहे। याच्यानंतर काय करायचं, आपल्याला स्प्रेडिंग कोडचं आउटपुट बघायचं, ठीक आहे। जसं मी थेरीमध्ये सांगितलं आहे तसं त्याच्या हिशोबाने तुम्हाला माहिती स्प्रेडिंग कोडचं आउटपुट म्हणजे काय। तर काय येणार की आपल्याला इथं काय करायला लागणार, रनस्टॉप करायला लागणार। जो आपण SP कोड बघितला होता, हा SP कोड आहे माझा, ठीक आहे। हा डाटा चुकीचा आहे, हा नका बघू, हा मी नंतर चेंज केला होता। तर हा जो SP कोड येतो आहे 00010, हा SP कोड सेम टू सेम आपल्याला इथं कुठं ना कुठं स्प्रेडिंग कोडमध्ये दिसणार, ठीक आहे। जसं की आता मला हे बघा दिसलं, इथे 4 0 आहे, मग एक 101 आहे, ठीक आहे। हे बघा 40101, हा डाटा मला इथं दिसला आहे। तर हा डाटा एका बीटसाठी सेम टू सेम असू शकतो किंवा जर बीट चेंज झाले त्याच्यासाठी हा डाटा रिवर्स बनू शकतो। तर रिवर्स म्हणजे कसं की समजा आपल्याला 111 दिसणार, मग 01011001000 हा डाटा पण आपल्याला दिसू शकतो, हा पण आपल्याला दिसू शकतो। फॉर एक्झाम्पल हा 1 बीटसाठी आहे, हा 08 बीटसाठी। आता हे 1 आणि 08 बीट कोणते, जो आपला NRJ डाटा होता तो। तर 0साठी समजा रिवर्स येऊ शकतो आणि 1साठी समजा ॲज इट इज येऊ शकतो। याच्यामध्ये मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं आहे। याच्यानंतर काय करायचं, हा जो स्प्रेडेड कोड आहे आपण इथं बघू शकतो, हा युनिपोलर आहे, म्हणजे ही जी ॲक्सिस आहे इथे ही ॲक्सिस दिसत असते, ॲक्सिसच्या वरती आहे। आता समजा मी हा बायपोलर केला, ठीक आहे, बायपोलर जर केला तर हा मला ॲक्सिसच्या खाली दिसायला लागेल, ठीक आहे। याच्यामध्ये अजून काही डिफरन्स नाही, म्हणजे युनिपोलरला आपण बायपोलर करतो, ठीक आहे। इथं दिसू पण शकतो युनिपोलर टू बायपोलर कन्वर्टर। आता काय करणार, हा जो बायपोलर डाटा आहे हा आपल्या DSSS मॉड्युलेटरला जाणार, ठीक आहे, आणि मॉड्युलेटरचं आउटपुट आपण बघू शकतो। तर मी काय करतो, इथं 2 चॅनल्स लावतो, एक मॉड्युलेटरचं आउटपुट बघतो, कनेक्शन सध्याचं काढतो, आणि अजून एक चॅनल घेतो आपण, त्याच्यामध्ये DSSSचं NRJ डाटा बघू, ठीक आहे। अच्छा, मी ग्राउंड करणार, हा प्रोब मी इथं लावतो चॅनल 2ला, आपण याला पकडू, याला मी ऑटो सेट करणार, ठीक आहे। टाइम्स पर डिव्हिजन समजा मी वाढवलं तर आपल्याला काय दिसणार, जिथं जिथं बीट चेंज होते बघा, आता इथून वरपर्यंत बीट गेली तर इथं फेस चेंज झाला, ठीक आहे। हे मी ग्राफमध्ये पण शो केलं आहे। आता समजा 0पासून 1पर्यंत गेले तर फेस चेंज झाला,
1पासून 0पर्यंत गेले, इथं फेज चेंज झाला, तर हे आपल्याला दाखवायचं ग्राफमध्ये. तर टोटल 15 बीटसाठी असं दाखवायचं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काही काही कॅल्क्युलेशन कसे येणार, जसं की आता एका बीटसाठी इथं मी दाखवलं, एका बीटसाठी हा PN कोड येतो आहे. ठीक आहे, स्प्रेडेड कोड येतो आहे. 0th बीटसाठी हा स्प्रेडेड कोड येतो आहे. तर कसं हे दोघं एकमेकांच्या रिव्हर्स आहे, कारण की 1 आणि 0चं वेगवेगळे आहे. याच्यामध्ये एक गोष्ट असणार की स्प्रेडेड कोडची जी बँडविड्थ असणार ते 15 टाइम्स एक बीट सेक्वेन्स असणार. हे काय येतं, याचं रिझन कसं आहे, जे मी ऑलरेडी थ्रीमध्ये सांगितलं. एक बीट आहे, एक बीटसाठी 15 PN कोड, 15 लेंथचं PN कोड याच्यामध्ये एक बीटसाठी येणार. सेम टू सेम या बीटसाठी पण एक PN सिक्वेन्स येणार, या बीटसाठी पण एक PN सिक्वेन्स येणार. तर 8 बीटसाठी 15 PN सिक्वेन्स येणार, म्हणूनची बँडविड्थ 15 टाइम्स होते. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं, हे झालं आपलं मॉड्युलेशन. आता या मॉड्युलेशनमध्ये आपण थोडंसं नॉईज पण ॲड करतो आहे. ठीक आहे, मी काम करतो, याला इथं मूव्ह करतो. हे माझा चॅनल 2 आहे, तर या चॅनल 2मध्ये मला नॉईजी सिग्नल दिसणार. हे याचं नॉईजी सिग्नल. ठीक आहे, परत दाखवतो मी चॅनल काढून. बघा, चॅनल 2 हे नॉईजी सिग्नल असं दिसतं. आता हे नॉईजी सिग्नल कशाचं असणार आहे, हे नॉईजी सिग्नल माझं PN कोड जे होतं त्याचंच नॉईजी सिग्नल असणार, याला आपण असं दाखवू शकतो. ठीक आहे, इथे हे थोडंसं खूप जास्त बिघडलेलं दिसतं, पण याला असं दाखवायचं आहे. ठीक आहे. आता हे नॉईजी सिग्नल बघितल्यानंतर याला आपण वापस डिमॉड्युलेट करणार. तर डिमॉड्युलेट करायच्या आधी आता हे नॉईजी सिग्नल दिसलंच नसणार, चुकीचं होतं, कारण की मी कनेक्शनच केलं नव्हतं. एक मिनटं, आता आपल्याला बरोबर दिसलं ते. हे बघा, हे नॉईजी सिग्नल कशाचं असणार, म्हणजे जो आपला स्प्रेडेड कोड होता त्याचं नॉईजी सिग्नल असं दिसणार. ओके, ते आधी दिसत नव्हतं कारण की कनेक्शन केलं नव्हतं. आता काय करणार, हे नॉईजी सिग्नल आपण डिमॉड्युलेट करणार. तर हे SP कोडचं आउटपुट इथं येणार आणि SP कोडचं आउटपुट आपल्याला इथं दिसणार, जे डिमॉड्युलेट केल्यानंतर येणार. इनपुटचं हे आणि आउटपुटचं. याच्यामध्ये एक फिल्टर आउटपुट पण आपल्याला बघायचं असतं. फिल्टर आउटपुट बेसिकली काय असतं, मी फिल्टर आउटपुट चॅनल 2ला लावतो आणि चॅनल 1ला मी बायपोलर आउटपुट लावतो. ठीक आहे, तर इथं आपल्याला दिसणार की कसं येणार. ठीक आहे, त्याला मी रन स्टॉप करतो. फिल्टर आउटपुट म्हणजे कसं की समजा इथून बीट हे आपलं ओरिजिनल सिक्वेन्स आहे. ठीक आहे, समजा इथं बीट 0 आहे, तर फिल्टर आउटपुटमध्ये काय येणार, हे असं इंटिग्रेटेड दिसणार की हे वरती जातं. ठीक आहे, ग्राफमध्ये पण बघू शकतो आपण, इथं बीट 0 आहे. ठीक आहे, नॉईजी असं कोणतं असं फरक नाही पडत. हे बीट इथं 0 आहे. ठीक आहे, 0पासून 1पर्यंत जाते. हे बघा, 0पासून 1पर्यंत जाताना इंटिग्रेटेड दिसते. हे आपला फिल्टरचं आउटपुट झालं, म्हणजे इंटिग्रेटेड आउटपुट झालं. आता जर SP कोडचं जर आउटपुट मी बघितलं, तो एक्झॅक्टली सेम येणार. ठीक आहे, हे बघा, आता हे एक्झॅक्टली सेम येत आहे, कारण की हे इन्व्हर्टेड. हे बघा, आपण बघू शकतो इथं 1 1 1 आहे, इथं 0 0 0 0. ठीक, इन्व्हर्टेड येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. जसं इन्व्हर्टेड आला तर तसं त्याचं ड्रॉ करायचं. तसं आता मी पण असं, हे बघा, इथं 0 ड्रॉ केलं आहे, इथं 1 ड्रॉ केलं आहे, तर हे इन्व्हर्टेड ड्रॉ केलं मी. ही 2 सिक्वेन्स आपण बघू शकतो. ठीक आहे, तर फिल्टरचं आउटपुट सेम येणार, सेम फेजमध्ये येणार, पण जे SP कोडचं आउटपुट आहे आणि इनपुट आहे ते दोघं इन्व्हर्टेड येऊ शकतात. इन्व्हर्टेड आले नाही आले तरी पण किट टू किट ते डिपेंड करतं, ते त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. ठीक आहे, आता हे जे SP कोडचं आउटपुट आहे आणि जे आपण इनिशियली आपण PN कोड दिला होता, हे PN कोड आणि हा रिसिव्हर साईडचा PN कोड्स इन सिक्वेन्स असतं, म्हणजे दोघं सिंक्रोनाइज असतात. जर दोघं सिंक्रोनाइज जर परफेक्टली असले तर आपल्याला इथं रिसिव्ह डाटा भेटणार. ठीक आहे, आपण इथं बघू शकतो SP कोड आपल्या इथे दिसणार, जो आपण ऑलरेडी केला आहे. ठीक आहे, आणि जो आपला PN सिग्नल आपण जो सुरुवातीला दिला होता, हा माझा PN सिग्नल आहे. हा पण इथं कनेक्शन्स येत आहे बघा, असं इथून इथं आपल्याला असं कनेक्शन दिसतं. तर याचा आउटपुट आपण बघू. एक चॅनल मी आउटपुटला लावतो आहे. ठीक आहे, आणि जे दुसरंवाला चॅनल आहे ते मी आपल्या NRZ इनिशियल डाटाला लावतो आहे. हे दोघं आपल्याला सेम येतात आणि आपण बघू. ठीक आहे, रन स्टॉप केलं, थोडंसं ऑटो सेट करणार, परत रन स्टॉप केलं. ठीक आहे, तर आपला सेम टू सेम जे इनपुट आहे, हे बघा, हे इनपुट आहे, हे आपलं आउटपुट रिसिव्हर साईडला, हे सेम टू सेम डाटा इथं रिकवर झाला. ही किट थोडी चांगली आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस करताना ही दुसरी किट जर घेताय आणि याच्यामध्ये जर हे आउटपुट येत नाही तर त्याच्यामध्ये घाबरायचं काम नाही आहे, कारण की कसं याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन खूप जास्त लागतं. आणि ही किट सोडून बाकीच्या ज्या किट्स आहे त्या सगळ्या थोड्याशा डॅमेज आहेत, त्याच्यामध्ये आउटपुट व्यवस्थित दिसत नाही. इथपर्यंत आउटपुट दिसायला काहीच प्रॉब्लेम नाही. हा SP कोड आणि हा SP कोड जर सेम आला तर आपलं आउटपुट बरोबर आहे, आपण कंक्लूड करू शकतो. याच्यामध्ये जर सिंक्रोनायझेशन जर परफेक्ट असलं तर जे टोटल आउटपुट आहे NRZ डाटा आउटपुटला, तो पण दिसायला लागेल. ठीक आहे, याचे ग्राफ दाखवतो मी. हे माझे ठीक आहे, हे माझे 3 क्लॉक आहे. हा माझा NRZ डाटा आहे, हा PN सिक्वेन्स आहे, हे स्प्रेडेड सिक्वेन्स आहे 2. 1साठी असं दाखवलं आहे आणि 0साठी असं दाखवलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर हा मी काय पकडलं, समजा हा 1वाला सिक्वेन्स आहे, हा मी NRZ बायपोलरमध्ये दाखवलं, हा मी दाखवलाच नाही, हा मी निग्लेक्ट करून दिला. याच्यानंतर याचं काम झालं. ठीक आहे, याच्यानंतर याचा
मॉड्युलेटेड वेव दाखवायचा, फेस चेंज होताना जिथं बिट चेंज होते तिथं फेस चेंज होतं. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं, याचं स्पेक्ट्रम बघायचं. याचं स्पेक्ट्रम पण आपण बघू शकतो. कशाचं स्पेक्ट्रम बघायचं, याचं. ठीक आहे. याचं स्पेक्ट्रम कसं बघायचं, हा DSSचा माझा आउटपुट आहे, हा मी चॅनल 2ला लावतो आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, याला रन स्टॉप करणार, मॅथ मेन्यूमध्ये जाणार. बरोबर, याचं चॅनल ऑलरेडी यानं डिटेक्ट केलं आहे. याला थोडंसं छोटं करून हे याचं स्पेक्ट्रम झालं. हे ॲज इट इज मी इथं ड्रॉ केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याची बँडविड्थ वगैरे आपण बघू शकतो. हे कसं बघायचं आहे माहिती आहे, चॅनल टाईप चॅनल 2मध्ये जाणार. आपल्याला फ्रिक्वेन्सी बघायची, तर कशी बघायची फ्रिक्वेन्सी, एक लोबचीच बघायची. ठीक आहे. याला मी कर्सर इथं केलं, हा कर्सर इथं करणार. याची फ्रिक्वेन्सी काय आली 180 किलोहर्ट्झ. ठीक आहे. किट टू किट डिफरंट येऊ शकते. तर हे बघायचं. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम पण असं बघू शकतो. याच्यानंतर नॉयझीचा डाटा, जो नॉयझीचा डाटा इथं येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर फिल्टर आउटपुट आपलं इथं येणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर PN कोडचं आउटपुट जे आपण डिमॉड्युलेट करून आलं. आणि त्याच्यानंतर फायनल डाटा जो सेम येणार इनिशियल डाटाचा.